कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फुटांवर येऊन पोहोचली आहे। जिल्ह्यातील 50हून अधिक बंधारे हे पाण्याखाली गेलेत। जिल्हा प्रशासन हाय अलर्ट मोडवर आल्याचे पाहायला मिळते। 15 जुलैपर्यंत दुसरा एनडीआरएफचं पथक येणार अशी सुद्धा माहिती मिळते। राधानगरी तालुक्यातील मोहळे गावात घरावर दरड कोसळण्याची सुद्धा घटना घडलेली आहे। चंदगड हेरेजवळील मोटनवाडी येथे रस्त्याकडेला भूस्खलन सुद्धा झालेला आहे। कोल्हापूर शहरात 5 ठिकाणी झाडं कोसळल्याची सुद्धा घटना घडली आहे। एकंदरीत दमदार असा पाऊस कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतोय। त्याचा फटका आता कोल्हापूरला बसल्याचं पाहायला मिळतोय। तर जिल्ह्यातील 50हून अधिक बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा 32 फुटांवर येऊन पोहोचल्याचं सध्या पाहायला मिळतंय। 15 जुलैपर्यंत दुसरा एनडीआरएफचं पथक येणार अशी सुद्धा माहिती समोर येते। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कोल्हापूरमधून सध्या ही दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात खरं तर पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे। सोबतच जिल्ह्यातील 50हून अधिक बंधारे हे पाण्याखाली गेल्याचं सध्या समोर येत आहे। काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? गौरी, कोल्हापुरातली जवळपास 50हून अधिक बंधारे जे आहेत ते आता पाण्याखाली गेलेले आहेत। आता सकाळी 8 वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळीचा विचार केला तर ती जवळपास 32.2 फुटांवरून सध्या वाहते। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची इशारा पातळी जी आहे ती 39 फूट इतकी आहे। मात्र अजूनही 7 फूट जी आहे ती इशारा पातळी गाठण्यासाठी अजूनही बाकी आहे। मात्र सध्या तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी मुसळधार असा पाऊस सुरू आहे। कोल्हापूर शहरामध्ये सध्या तरी संततधार सुरू असले तरी पुढचे 2 ते 3 दिवस देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आणि म्हणूनच कोल्हापूरसह संपूर्ण जिल्ह्यातील प्रशासन जे आहे ते आता अलर्ट मोडवरती पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच पुढचे 2 दिवस जे आहे ते कोल्हापूरमध्ये कशा पद्धतीने पाऊस पडणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। नक्कीच शेखर, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।